घर जळालं ना, जळून भस्मसात झालं ना. बोल. दादा, कोणीतरी 4 जोगते आले होते. त्यांनी आपल्या माणसांची भांडून ते घर वाचवलं. काय? असं कसं होऊ शकतं? प्रत्येक वेळेला माझे फासे उलटे कसे काय पडतात? वासू माझ्यावरच कशी काय उलटते? असं होतं का म्हणे? मीच जिंकलो पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत सारंगच्या खोलीमध्ये एकत्र राहण्याचं तिचं स्वप्न भंग झालंच पाहिजे. युवराज, हा, मी जिंकेन ना रे? हो दादा, ती नाही वाजवू शकणार. हा, तेच म्हणतोय मी. ती नाही वाजवू शकणार. मीच जिंकणार. बस आता थोड्या वेळामध्ये तिचं सगळं अवसान गळून पडेल आणि हरेल ती. आणि संबळ सकट आमच्या आयुष्यातनं निघून जाईल. अंतिम विजय फक्त रावसाहेब नगरकरचाच. यस यस. हॅलो. हा पप्पे बोल. सारंग बाबा, काम झालं. घर शाबूत आहे. दॅट्स अनबिलिव्हेबल. आणि थँक्स यार बाबा. पण आता एक काम कर, तू पटकन तुझ्या घरी जा आणि मला मेसेज कर. हा होय बाबा. बरं ऐक ना, अजून एक. हा बोल ना. मला आज एक गोष्ट कळून चुकली आहे सारंग. तुमचं दैव जर तुमच्या सोबत असेल ना, तर काहीतरी मार्ग निघतोच. कोण ना कोणतरी मदतीला धावून येतच. बरोबर यार पप्प्या. हा, तू पटकन घरी जा. हा, बाय. मुक्ता, आनंदाची बातमी. तुझं घर वाचलं. मुक्ता बाळा, तुझं कसं आणि किती कौतुक करू मी. अगं, आज आपलं घर वाचवण्यासाठी तू घराचा खांब म्हणून उभी राहिलीस. खरंच आज बाळा तू जे करतेस ना, ते मी तुमच्यासाठी कधीच करू शकलो नसतो. खरंच पोरी, तुझे लय उपकार राहतील मायावर. धडपडणाऱ्याच्या पाठीशी नेहमी देव उभा राहतो का नाही? मुक्ता, पहाट झाली. मुक्ता, आपण जिंकलो. सकाळ झाली. आई, आई तुझं लेकरू जिंकलं. मुक्ता, पहाट झाली वाटतं. हे नटराजा, कलाकाराच्या हाक्याला धावलास तू. तुझा जय जयकार असतो. मुक्ता जितली, माझी मुक्ता जितली, माझी मुक्ता जितली ग बाई. मुक्ता थांब.
रावसाहेब नगरकर, बाहेर या. शाला. या बाहेर. रावसाहेब नगरकर, तुम्ही आम्हाला 2 आव्हानं दिली होती. आम्ही दोन्ही पूर्ण केली. मुक्ताचं घर पण वाचलं आणि रात्रभर आम्ही एकत्र पण होतो. ए, मी रात्रभर एकत्र नव्हता, इथे एक चौकात होता. आम्ही एकत्रच होतो. चार भिंतींच्या आत नव्हतो, पण आम्ही सोबत होतो. मी तर रात्रभर संबळ वाजवित होते आणि ते माझी काळजी घेत होते. पाणी आणून देत होते, मला जीव घालीत होते. माया आधार, माई ताकद बनून इथं माझ्या सोबत उभे होते. नवरा बायकोच्या नात्यात आणखीन काय पाहिजे? एवढा पवित्र सहवास भेटायला नशीब लागित. रावसाहेब नगरकर, मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही आमच्या पवित्र नात्याला इतकी छान सुरुवात करून दिली. आता शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दोघे असेच एकत्र राहू. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहिती आहे जे ऐकायची तुमची बिलकुल इच्छा नाहीये. तुम्ही हरलायत. आज मोठं भाग्य तुमच्या वाटेला येते. हे संबळ वाजवण्याचं. मी जिंकले. आता ठरल्याप्रमाणे तुम्हाला संबळ वाजवावं लागेल.